सन्माननीय दयानंद चोरगे साहेब यांचे सुपुत्र सन्माननीय वीरेंद्र चोरगे साहेब जे युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष आहेत ग्रामीणचे, त्यांचं सुद्धा आगमन झाले. फटाक्यांचे आवाज आतषबाजी आपल्यापर्यंत पोहोचते, कारण आत्ताच त्यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. भिवंडी तालुका नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित स्पर्धा आपण पाहतात, कारण भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा, एक वेगळ्या स्वरूपाची स्पर्धा आपण पाहतोय. कारण आपण पाहतोय एक गाव, एका गावातील सर्व 40+ खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. नो डाऊट आपल्याकडे पाहतोय आपण की 3 संघटना पाहतोय, आणि तसंही आपण पाहतोय 40+ क्रिकेटला सुरुवात जर कोणी केली असेल तर बालाजी चषक 2008 मध्ये आपण पाहतोय सन्माननीय दयानंद चोरगे साहेब तसेच कुंदन पाटील साहेब यांनी खऱ्या अर्थाने 40+ स्पर्धेला सुरुवात केली. एक छोटंसं रोपटं लावलं आणि हे आपण वटवृक्ष पाहतोय आज 40+ संपूर्ण भिवंडी तालुका नव्हे तर जिल्ह्यामध्ये. फटाक्यांची आतषबाजी आपण पाहतोय. सन्माननीय वीरेंद्र चोरगे साहेब यांचं स्वागत या फटाक्यांच्या आतषबाजीने केलं जात आहे. युवक काँग्रेस अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण, त्यांचं आत्ताच मान्यवर कक्षामध्ये आगमन झाले. मी उल्लेख केला होता की खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेटला सुरुवात जर कोणाच्या माध्यमातून झाली असेल तर बालाजी चषक 2008 मध्ये जी स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी सन्माननीय कुंदन पाटील साहेब तसेच सन्माननीय दयानंद चोरगे साहेब यांनी खरं तर सुरुवात केली. आणि आज आपण पाहतोय जवळपास 100पेक्षा जास्त संघ खेळताना दिसतात 40+ भिवंडी तालुक्यात. वळूया आपण खेळाकडे. इट्स अ बिग मॅच. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंगला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी चिरोबा कोण संघाने प्रशांत मात्र एकता मिजाईल आणि दीपक मुगादम यांनी आज पहिल्या मॅचमध्ये काय बॅटिंग केली होती. दीपक मुगादमने सुद्धा खूप आक्रमकता दाखवली होती आणि प्रशांतने सुद्धा सुरुवातीला सावध पवित्रा मात्र स्लॉग ओव्हरमध्ये फटकेबाजी केली होती. राजन पाटील पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला, चेंडू शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्याने तैनात आहे आणि तोपर्यंत मात्र प्रशांतला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची. एन्जॉय ग्रुप भिवंडी आयोजित भव्य जिल्हास्तरीय 40+ क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आज अंतिम दिवस आहे, सुपर संडे आहे आणि आजच आपण मेगा फिनाले पाहणार आहोत. राजन पाटील राईट आर्म याला मात्र ड्राईव्ह केलं, स्ट्रेट टू मिड ऑफ. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दोन्ही संघामध्ये चांगली लढत बघायला मिळेल, कारण दोन्ही संघांच्या आपण नजर जर टाकली दोन्ही संघांवर तर दोन्ही संघामध्ये अष्टपैलू खेळाडू आहेत, बॅटर आहेत, तसेच गोलंदाज सुद्धा चांगल्या पद्धतीने आहेत. त्यामुळे चांगली संघर्ष बघायला मिळेल. राजन राईट आर्म याला चेंडू खेळाय, चेंडू हवेत आहे. खरं तर झेल घेण्याचा प्रयत्न का केला गेला नाही हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकेल. प्रशांतचा खरं तर झेल होता, प्रयत्नच केला गेला नाही. कारण तुम्ही प्रयत्न करायला हवे. कुठलीही गोष्ट जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न केल्याने ते यश मिळणारच नाहीये आणि यश तुम्हाला मिळवायचं असेल तर प्रयत्न करायला हवे. याला कट करायचा प्रयत्न बॅकफुटला आला होता, अतिशय वेगवान चेंडू होता आणि सरळ वेध घेतो यष्टी रक्षकाचा डॉट बॉल. धाव संख्येतील काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करताना पाहतोय. तसे राजनला आपण संकट मोचक संबोधतोय. विधान दापोडे संघाचा हा अष्टपैलू खेळाडू आहे. स्लॉग केलेला आहे, क्षेत्ररक्षक कुठलाही नाही, जवळपास मिड विकेट मधून जातोय मात्र पोहोचू शकणार नाही आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमा पार, चौकार. सुरुवातीला सांगितलं की दीपक मुकादम असा एक बॅटर आहे ना, शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामिक आणि खास करून स्लॉग स्वीप फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे आणि तोच अंदाज बघायला मिळाला या फटक्यामध्ये. स्लॉग स्वीपचा फटका बघायला मिळाला आणि टिपिकल पॉवर प्लेचा फटका. राजन पुन्हा बॅकफुटला कट करत चेंडू हवेत आहे आणि मात्र शॉर्ट थर्डमॅनला एक सहज सोपा सुंदर झेल आणि दीपक मुकदम याची खेळी समाप्त.
राजेश राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. पुन्हा एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दापोडा संघाचं वैशिष्ट्य आहे की क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलेलं आहे कॅप्टन ज्ञानदेव पाटीलने. ज्याप्रमाणे गोलंदाजी होते ना त्या अनुसरून क्षेत्ररक्षण सुद्धा बघायला मिळते, कारण खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. राजेश राईट आर्म, पुन्हा फटका खेळला, शेवटच्या क्षणी फक्त स्लाइस केलं होतं पॉईंटला, कव्हर पॉईंटला चेंडू जातोय. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये, फक्त एकच धाव आणि काय धाव संख्या होते 15. याला पुन्हा फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे, फक्त एकच धाव मिळेल. धाव संख्या झाली 16. 9 धावा दिल्या या षटकामध्ये. पहिल्या षटकात 7 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीने धाव संख्या झाली 16. ड्रिंक्स इंटरव्हल असणार आहे, एक 2 मिनिटाचा एक छोटासा ब्रेक असणार आहे, कारण ड्रिंक्स इंटरव्हल. आणि आपण लगेच वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे सुद्धा. आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. येस, आपण सर्वप्रथम या ठिकाणी शाही सन्मान करणार आहोत. ते म्हणजे सन्माननीय वीरेंद्र चोरगे साहेब, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस. शाही सन्मान करण्याची विनंती मी एन्जॉय ग्रुपचे पदाधिकारी दिनेशजी जोशी, काळीरामजी म्हात्रे, दिनेशजी गायकवाड, श्यामसेठ चौधरी, महेशजी पाटील, पाटील स्वागत आणि सन्मान केलं जाईल. नितीनजी म्हात्रे आणि संजयजी पाटील म्हटलं की A1 जोडी. संजयजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल.
आकाश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते संजयजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा जय श्रीराम आठवण करून दिल्यानंतर मफलर दिल्यानंतर आकर्षक सन्मानचिन्ह त्याचबरोबर बुके देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. त्यानंतर रोहनजी म्हात्रे सुप्रसिद्ध उद्योगपती गुंदवली यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रोहन म्हात्रे यांचं सुद्धा क्रिकेटशी खूप अतूट नातं आहे. हो आणि जरूर एन्जॉय ग्रुपसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी मागच्या एका महिन्यापासून कुठल्या प्रकारचं शुल्क न आकारतात त्यांनी स्वतःचं ऑफिस या सर्व आयोजनासाठी रोहनजी म्हात्रे यांनी एन्जॉय ग्रुपसाठी दिलं आणि दररोज विशेष सहाय्य म्हणून मग त्यांचा नाश्ता असेल चहापासून सर्व सोयी असतील जे रोहन म्हात्रे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी एन्जॉय ग्रुपच्या वतीनं केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवतोय रोहनजी म्हात्रे यांच्यासाठी. एन्जॉय ट्रॉफीला त्यांनी देखील भरपूर मदत केलेली आहे. यस रोहनजी म्हात्रे आपल्या मी विशेष आभार व्यक्त करतोय एन्जॉय ग्रुपच्या माध्यमातून, कारण आपलं जे सर्वतोपरी सहकार्य लाभलं. त्यानंतर केतनजी पाटील उद्योगपती यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. केतनजी पाटील उद्योगपती आणि विशेष म्हणजे उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत. या स्पर्धेतून रजा घेत असताना आपण या स्पर्धेत आला त्या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं शतशः आभार. केतन पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. यस यंत्र वळू आपण खेळाकडे पुन्हा एकदा. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि धावसंख्या झालेली आहे 29. रोहन म्हात्रे यांना देखील दाखवलं जात आहे. कॅमेरामॅन आपण VIP डायस देखील कव्हर करायचं आणि जरूर नुकतीच माहिती मिळाली की एन्जॉय ट्रॉफी आयोजित करण्यासाठी दररोज जी मीटिंग व्हायची ती रोहन म्हात्रे यांच्याच ऑफिसला व्हायची आणि जरूर त्या 15 दिवसांमध्ये रोहन म्हात्रे यांनी कुठल्याच प्रकारची कमतरता या एन्जॉय ग्रुपला करून दिलेली नाहीये असं व्यक्तिमत्व. येस डेफिनेटली रोहनजी म्हात्रे आपला आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय ते म्हणजे एन्जॉय ग्रुपच्या वतीने. पुन्हा वळूया आपण खेळाकडे. पंचांचा काय इशारा येतोय? 4 धावांसाठी चौकारने आता माझा धावसंख्या वेगाने वाढतोय. डबल 3 निल्सन 33. 3 षटकांचा खेळ आय थिंक पूर्ण झालेला आहे आणि 11च्या सरासरीने 33 धावा एक चांगली धावसंख्या आहे. आणि अजूनही खेळपट्टीवर प्रशांत म्हात्रे आहे, परेश महाजन आहे. थोडासा बदल यावेळेला करण्यात आलेला आहे कारण आपण पाहतोय कारण मागच्या वेळेला 1 डाऊन पोझिशनला दिनेश भुईर आला होता. जगदीश पाटील गुंदवलीचे सुप्रसिद्ध रील स्टार आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि फार कमी वेळेमध्ये आपल्या कलेच्या जोरावरती पॉप्युलर असणारे व्यक्तिमत्व आणि काही क्षणातच त्यांची ती कला इथे सादर देखील करणार आहेत. त्यांचं देखील मी एन्जॉय ग्रुपच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. जगदीश पाटील वेलकम. ज्ञानदेव होते संघाचा कॅप्टन. अंतिम षटक 33 धावा म्हणजे एक चांगली धावसंख्या आहे आणि या षटकामध्ये जर 14-15 धावा पटकावल्या 45+ चांगली धावसंख्या ठरू शकेल. हा चेंडू फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. चेंडू सरळ जाते मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 34. मागच्या मॅचमध्ये प्रशांत म्हात्रेने जबरदस्त बॅटिंग केली होती. यावेळेला सुद्धा क्रीजवर आहे. आता मात्र संघासाठी 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 40चा 40चा आकडा पार होईल का हे पाहणं फार उत्सुकतेचं ठरेल. ज्ञानदेव पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. शॉर्ट रनअप आहे. बचावात्मक क्षेत्ररक्षण बघायला मिळते.
फक्त 2 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी आहेत, बाकी सर्व क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर पेट्रोलिंग करतायत. याला फटका खेळला, इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेत आहे, झेल होईल का? आणि खूप चांगला झेल घेतला जातोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक. आता ते बॅटिंग करण्यासाठी आलेले दिनेश भोईर. प्रशांतला थोडासा संघर्ष करत, भले चांगली बॅटिंग केली म्हणता येईल, पण तू पहिल्या मॅचमध्ये जितका आत्मविश्वास बघायला तेवढा बघायला मिळालेला नाही. ज्ञानदेव फुल टॉस, सरळ फेकून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, मात्र झेल इथे होणार नाहीये. पहिले आप गाडी छूट गई. हॅलो हॅलो. दोघांमध्ये ताळमेळ बघायला मिळाले नाही, कारण समन्वय दोघांमध्ये कॉम्बिनेशन. ज्ञानदेव थोडासा नाराज आहे, कारण दोघांमध्ये समन्वय नाही आणि चेंडू अगदी वरून निघून गेला. लॉंग ऑफ सीमारेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. हॅलो हॅलो हॅलो. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुलचा फटका, चेंडू सरळ जाईल, पुन्हा लॉंग ऑन सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, मात्र 2 धावा पूर्ण करताय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. हॅलो हॅलो हॅलो. ॲक्च्युली आता जो आवाज होतो ना जरा थोडासा 40 धावा झाल्यात, 40. अजूनही हॅलो, षटकातील हॅलो. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक लक्षात ठेवा, आवाज फुल घ्या आणि म्युझिक थोडा कमी घ्या. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. एखादा मोठा फटका लागला तर 45+ एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. याला ताकदवर फटका खेळला, चेंडू सरळ मिडॉनवरनं डीप मिडॉनला जातोय. थोडासा फ्रंबल होतोय, मात्र बॅकअप केलं जात आहे. 2 धावा मिळतात. धावसंख्या झालेली आहे 42, 42. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू डॉट बॉल, विकेट की मोठा फटका. दिनेश खेळपट्टीवर आहे. अराउंड लेग त्रिफळाची क्लीन बोल्ड. 42 धावा झालेल्या आहेत आणि 43 धावांचं लक्ष. आपण मात्र जाणार आहोत. आमचे जगदीशजी पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. त्यानंतर टॉस करूया. हॅलो. इथं पण ठीक आहे. इथे ठीक आहे. विराज बरोबर ना. इथं जाऊ, इथं जा, मग खाली तू एक काम कर, इथंच मी हे कर. मग तू काय बरोबर करशील ना. हेच आपण सुमधुर आवाज ऐकणार आहोत, अर्थातच जगदीशजी पाटील. हॅलो हॅलो. विराज दिसते बरोबर. मी बी पब्लिक नाही ते आहे.
जाती है दोस्ती कुछ आभार आहे सगळ्यांनी मला इथे बोलून गाणी मला सांगितलं धन्यवाद यस खूप खूप आभार जगदीशजी सुमधुर आवाज आपल्यापासून पोहोचला प्रेक्षकांपर्यंत आणि वळी आपण पण तत्पूर्वी आपण टॉस घेणार आहोत टॉससाठी यायचं आहे दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं आहे यस शिवसेना उपतालुका प्रमुख पंकजी घरात यांचं सुद्धा आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम आणि क्रिकेटशी तसंही त्यांचं खूप अतूट नातं आहे वेलकम आपलं मनापासून हार्दिक स्वागत तसेच संदेशजी म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालेल्या मान्यवर कक्षामध्ये आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम आपण टॉस घेणार आहोत दोन्ही कॅप्टननी यायचं आहे प्रणव मास्टर अंजिरी विरुद्ध चौथा हिरवा मानकोली विरुद्ध चौथा हिरवा मानकोली दोन्ही कॅप्टननी यायचं आहे प्रणव मास्टर अंजूर दोन्ही कॅप्टननी यायचं आहे कारण आपण फक्त टॉस घेणार आहोत आणि फक्त डिसिजन घेणार आहोत पंकजी घरात आपण यायचं आपल्या शोभा असते आणि संदेशजी मात्र आपण सुद्धा यायचं आहे आपल्या उपस्थित टॉस होईल यस अंजूर स्वागत आहे त्याचबरोबर मानकोली आमचे पंकजी घरात व्हेरी फेमस पॉप्युलर पर्सन आणि क्रिकेटशी त्यांचं खूप अतूट नातं आहे संदेशी मात्रे सुद्धा आहेत आपलं मनापासून हार्दिक स्वागत टॉस बॉक्समध्ये कॉईन एन्जॉय ग्रुप एक बाजू मानकोलीने एक मॅच जिंकलेली आहे त्याला माहिती आहे आणि दुसरी बाजू जी आहे पाहू शकता आपण वसंत मात्रे सामाजिक संस्था गुंदवली 4 ओव्हरची मॅच असणार आहे पंकजी आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे कॉलिंग त्यांचं म्हणणं आहे एन्जॉय ग्रुप एन्जॉय ग्रुप आलेला आहे फक्त आपला पंकजी आपला खूप खूप आभार आपण टॉससाठी संदेशजी आपलं सुद्धा खूप खूप आभार दोघांनाही शुभेच्छा देऊन आपण
मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. फक्त आपला निर्णय आपण कळवायचा आहे. फिल्डिंग करणार. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मानकुली तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. जाऊया आपण लगेच कॉम बॉक्समध्ये. तत्पूर्वी टॉस जिंकल्या अंजूर संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू डॉक्टर गवळी सर. यावेळेला प्रशांत षटकाला सुरुवात केलेल्या टार्गेट 43 धावांचं पार करावं लागेल. वीर तानाजी दापोडे संघाला सामना जिंकायचा असेल तर राजन आणि ज्ञानदेव सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. एक मोठं बॅटल सुरू आहे प्रशांत आणि त्याच्या विरोधात राजन पाटील. ओहो यावेळेला मिस्टामिंग बॉल हवेत. क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहेत. बॉल खाली पोहोचलेले नाहीयेत आणि त्या दरम्यान 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात. स्कोर 2 धावांनी पुढे जात असताना धाव फलकावरती 6 धावा. पहिल्या डावाचा आपण विचार केला तर प्रशांत पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करताना दिसला. 19 धावा त्यानं बनवल्या. त्यानंतर दीपकच्या बॅटमधून एक चौकार, दिनेशच्या बॅटमधून 8 धावा आणि एकूण 42 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 43चं आव्हान सेट करण्यात आलं. प्रशांत पुन्हा एकदा कमी गतीने टाकलाय. स्लो बना बॉल होता. आतमध्ये येणारा बॅटर जास्त ताकदीने खेळण्याचा प्रयत्न करत होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती राजन आणि ज्ञानदेव ही सलामीची जोडी आपण पाहतोय. राजन पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या आणि अंतिम षटक ज्ञानदेवनं हाताळलं होतं जेथे 9 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्यालाही मिळाल्या होत्या. पुढे येऊन लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट टू दी एक्स्ट्रा कव्हर फिल्डर. विकेट गॉन. धक्का लागतोय पहिला वीर तानाजी दापोडे संघाला. काही खंबीर सदा दिने जोशी आकाश पाटील दादा. दरम्यान आपण प्रसिद्ध रील स्टार जगदीश पाटील गुंदवली यांचा सन्मान मुख्य मंचावरती या ठिकाणी करत आहोत. मी हा सन्मान करण्यासाठी विनंती करेन एन्जॉय ग्रुप आमचे आयोजन कमिटी मेंबर कालदीराम म्हात्रे आपण आपल्या शुभाशय उमेश जोशी आपण आपल्या शुभाशय रील स्टार जगदीश पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अतिशय सुंदर आवाजाने गीत गाणं आपल्याला ऐकायला मिळालं. जगदीश पाटील चांगले कलाकार आहेत आणि त्यांचा सन्मान आपण मंचावरती करतोय. काय गोलंदाजी केली प्रशांतनं पहिल्या ओव्हरमध्ये. शांत ठेवलं फलंदाजांना. फक्त 7 धावा खर्च केले आणि एक फलंदाज महत्वाचा खेळाडू ज्ञानदेव पाटीलला त्यानं आउट केलेला आहे. राजन आणि दिनेश या जोडीवरती आता भरपूर मोठी जबाबदारी असेल या मॅच मध्ये वीर तानाजी दापोडे संघासाठी. +40 चांगली टोटल आहे. अंडर फ्लड लाईट ज्या वेळेला मॅचेस असतात त्यावेळेला 40च्या वर धावा एक चांगली टोटल आपण मानतो नक्की. आणि 43 धावा इथून करायच्या आहेत सामना जिंकायचा असेल तर. रेग्युलर फॉर्मॅटचं क्रिकेट खेळत असताना या खेळाडूंना अनेक मैदानं गाजवलेले आहेत. राजन पाटील आणि आता त्याच्या सोबतीला दिनेश पाटील आलेला आहे. 18 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. पुढचा बॉल. पुढे येऊन ड्राईव्ह करायचं होतं परेश महाजन. हा देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. परेश महाजन सातत्याने अनेक वर्ष अंपायरिंग क्षेत्रामध्ये आहेत आणि क्रिकेट या खेळाशी नातं जोडलेलं आहे. डॉट बॉलला सुरुवात. हा फ्लायटेड बॉल होता. ड्राईव्ह करण्यात आला. ऑन साईडला बॉल होतो डीपमध्ये मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि 2 धावा पुन्हा त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. डबल न स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न आहे आणि चांगला प्रयत्न आहे परंतु तुम्हाला बाउंड्रीचा शोध देखील घ्यावा लागेल. चौकार षटकार देखील मध्ये तुम्हाला शोधावा लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर सहजासहजी तुम्हाला सामना जिंकता येणार नाही.
क्षेत्ररक्षण विखुरलेला शॉट कव्हर सेट करण्यात आला. शॉट फाईन लेग डीप मध्ये स्क्वेअर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफचा एक फिल्डर डीप मध्ये पॉइंट सेट करण्यात आला. परेश पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाहेर निघून ऑन साईडला लॉफ करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा घरंगळत बॉल येतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तेथे उपस्थित आहेत. फक्त एकच धाव. चांगलं ॲक्युरसी आपल्याला बघायला मिळते सध्याच्या घडीला. एकाही वेळेला डोकं वर करू दिलेलं नाहीये फलंदाजांना. स्ट्राईक एंडला आता दिनेश असेल. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला दिनेश पाटील. आज एन्जॉय ट्रॉफी 2025 ची फायनल नाईट आहे. अंतिम रात्र आणि कोण होणार विजेता त्याचं उत्तर तुम्हाला मध्यरात्रीमध्ये मिळेल. आतापर्यंत तर या स्पर्धेची खूप प्रशंसा झालेली आहे. फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ जॉली स्पोर्ट कामतगर. तुम्ही पाहिला फ्लाइटेड बॉल हा देखील यॉर्क लेंथ होता. इथे देखील परफेक्टली ब्लॉक होल मध्ये बुंद्यात बॉलिंग करतोय परेश महाजन. व्हेरी गुड बॉलिंग हिअर. ग्रेट बॉलिंग. दोन्ही चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत परंतु तेवढाच ताकदीचा गोलंदाज या ठिकाणी या फलंदाजांना नडतोय आता मैदानामध्ये असं म्हणायला हरकत नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी. दबाव वाढत चाललाय. 14 बॉल 32 धावांची गरज. 43 धावा चेस करत असताना मान्यवर पाहुणे देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले. इथे बॉल उडवलाय राजन पाटीलचा तडाका. धूम धडाका दे दणका षटकार. आयोजकांनी कमाल ही केली दिनेश गायकवाड सदा माली. कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली. आमच्या काळीराम म्हात्रे दादानी भारी आयोजन केलाय. आमच्या काळीराम म्हात्रे दादानी भारी आयोजन केलाय. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. 17 धावा धाव फलकावरती. 17 वर कोणाला असेल खतरा. काय फटका खेळलाय. 13 चेंडू 26 धावांची गरज. एक मोठा फटका आणि पुन्हा एकदा सामन्याचे चित्र बदललंय. ओहो इथे ऑफ कटर अपील अँड फिंगर गोज अप. फलंदाज आउट होतोय. फार मोठा धक्का. तिखट पलटवार परेश महाजनचा. मैदानाच्या बाहेर होतोय राजन पाटील. बिग ब्लो. आमचा आयोजक आहे खंबीर सदा दिनेश जोशी आकाश पाटील दादा. सारी लोक त्यांच्यावर फिदा श्याम चौधरी काळीराम म्हात्रे दादा. झेल पकडला. भरपूर लोक झेल होता. आतमध्ये येणारा बॉल बॅटची आतली कडा. हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले. प्रशांत कमाल करतोय. स्वतःला झोकून दिले. वाह ॲथलेटिक एफर्ट्स. ब्युटिफुल कॅच. जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडला. राजन पाटीलची विकेट होती त्याला माहिती होतं. आणि आता 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये आपण जर पेपरवरती बघितलं तर सध्या पारड जड आहे ते चेरुबा कोण संघाचं. या वर्षामध्ये 3 चॅम्पियनशिप आतापर्यंत पटकावल्यात. एक फायनल जिंकलेले आहे आणि आतापर्यंत 3 ते 4 वेळा ते फायनल खेळलेले आहेत. म्हणजे चांगला आत्मविश्वास या खेळाडूंमध्ये आपल्याला बघायला मिळतो. या वर्षामध्ये नवीन फलंदाज एंटर होतोय मैदानामध्ये. 4थ्या क्रमांकावर नितीन. 12 बॉल 26 धावांची आवश्यकता. दिनेश या खेळाडूकडे सर्वांच्या नजरा जरूर लागलेल्या आहेत. या खेळाडूकडे ती क्षमता आहे. अनेक वर्ष रेग्युलर फॉर्मॅटचं क्रिकेट दापोडे संघासाठी तो खेळलाय आणि अशा प्रकारच्या मॅचेस त्यानं जिंकून दिल्यात. परंतु आज 40+ मध्ये खेळतोय. लॉफ्टेड ऑपरायचा फटका. ओव्हर द बॉलर रेट. स्ट्रेटिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल निघून जातोय. दिनेश पाटीलच्या बॅट मधून क्लासिकल चौकार. अरे पंकज भोईर सुधीर ठाकूर चर्चेत लय आलाय. प्रदीप पाटील महेश पाटील चर्चेत लय आलाय.
भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. शॉट यार, ब्युटिफुल शॉट. गोलंदाजच्या डोक्यावरनं बॉलला थेट पाठवलं बॉर्डरलाईनच्या पलीकडे. क्लास झळकला. समीकरण बदललं. पहिल्याच बॉलवर गणेश भोईरच्या विरुद्ध चौकार आला. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवला ऑन साइडला. इथे टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. एन्जॉय ट्रॉफी सिक्सर. आयोजकांनी कमाल ही केली. दिनेश गायकवाडचा दामाली. कैलास पाटील उमेश जोशींची बघा बातच आहे निराली. हा दिनेश पाटीलचा क्लास आहे. दबाव वाढत होता आणि त्या दबावातून संघाला आता बाहेर काढलेला. एक चौकार एक षटकार आपल्याला बघायला मिळाला. समीकरण बदललं. आता समीकरण या ठिकाणी आपण पाहिलं. येणारे 10 बॉल सामना जिंकण्याकरिता 16 धावांची गरज. 10 बॉल आर रिमेनिंग. and 16 more run to win. पुढचा बॉल गणेश भोईर. यावेळेला सिडूला येऊ दिला. स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना सॉफ्ट हँड आउटफील्ड मध्ये बॉलला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पाठवला. कव्हर पॉईंटचा फिल्डर बॉलवरती येतोय तोपर्यंत वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची. सेन्सिबल क्रिकेट. प्रत्येकी वेळेला तुम्ही मोठा फटकाच खेळू शकत नाही. ज्या वेळेला चांगला बॉल येणार त्याचा सन्मान होणं देखील तेवढाच महत्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. डिसेंट खेळणं, अटॅकिंग खेळणं, सेन्सेशनल खेळणं, सेन्सिबल खेळणं, या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. नेक्स्ट बॉल दिनेश समोर ऑन द राईट. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल देखील ट्रॅव्हल होतोय. पुन्हा 2 धावा घेण्याची वेळ होती फलंदाजांकडे. काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 4 बॉलमध्ये 14 धावा कंप्लीट केल्या दिनेशनं गणेश भोईरच्या विरुद्ध. पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केलाय. 8 बॉल 12 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. चुरशीचा सामना बघायला मिळतोय. चित्त थरारक सामना बघायला मिळतोय आणि चेरोबाकोन असा संघ आहे तो पलटवार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये ठेवतोय. ती हिंमत आहे आणि ती हिंमत त्यांना दाखवावी लागेल तेव्हाच तर त्यांना किंमत मिळेल. 8 चेंडू 12 धावांची गरज. नेक्स्ट बॉल गणेश राईट अमोव द विकेट. पुन्हा बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दाखवली. स्टेअर करत असताना बॅकआउट ऑफ द पॉइंटला. सेन्सिबल क्रिकेट. मिनिमम एफर्ट अँड मॅक्सिमम रिझल्ट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. अरे चौकार षटकार जोरात होऊ दे माघार घ्यायची नाही. चौकार षटकार जोरात होऊ दे माघार घ्यायची नाही. आरामचा एन्जॉय ग्रुप भिवंडी बघा टॉप लेवलला आहे. बॅटिंग पाहायला मिळाली आहे. बाहेरच्या दिशेने येणारा बॉल फक्त दिशा दाखवली आहे. लेट कट करत असताना थेट बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार या ठिकाणी प्राप्त केला आणि धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकली आहे. 35 वर 35. 8 धावांची गरज. 7 चेंडू शिल्लक. सामना पूर्ण झुकवला टीम दापोडेनं. हा बॉल पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. रिव्ह्यू घेतलेला गोलंदाजांनी. लगेचच रेफर करण्यात आलेला 1-1 DRS आपण देतो दोन्ही टीम्सना. त्याचा वापर या ठिकाणी केलेला. अफेअर बॉल आहे की व्हाईट लगेचच आपल्याला कळेल. ऑनफिल्ड पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय परंतु आता टीव्ही अंपायर इट्स अ व्हाईट बॉल. टीव्ही अंपायरचा देखील निर्णय आलेला आहे. हा चेंडू वाईड असेल. रिव्ह्यू आपण गमावला आणि आता समीकरण. येणारे 7 चेंडू 7 धावांची गरज. वीर तानाजी दापोडे संघाला सामना जिंकण्याकरिता. तंत्रशुद्ध फलंदाज आणि आज ती त्याची टेक्निक आजच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाली. दिनेश पाटील 7 चेंडू 7 धावांची गरज. गणेश भोईर आज नाराज करताना दिसल्या महत्वाच्या सामन्यामध्ये. 12 बॉलमध्ये 26 करायच्या होत्या. पूर्णपणे आपण जर विचार केला तर मॅचमध्ये पारडं जड होतं कोणचं. परंतु आता चित्र बदललंय. यावेळेला लिडिंग एज. बॉल लवे डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज. विकेट मिळाली आहे गोलंदाज गणेश भोईरला.
आणि कदाचित कदाचित हा टर्निंग पॉइंट ठरू शकतो या मॅच मध्ये, कारण दिनेश पाटील होतोय आउट. मोठा धक्का. साठी 500 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवलेलं आहे. पहिला बॉल पडण्या अगोदरपासून हे पारितोषिक ठेवलेलं आहे आणि आतापर्यंत प्रेक्षकांनी त्याचा फायदा देखील घेतलेला आहे. परंतु मॅच आता इंटरेस्टिंग. शेवटचे 6 बॉल आणि 7 धावांची गरज. कोण जिंकणारा सामना, दापोडे की कोण? चेरोबा कोण विरुद्ध वीर तानाजी दापोडे, असा 2 बलाढ्य संघादरम्यान हा सामना सुरू आहे. चुरशीचा सामना. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी दिनेश भोईर बॉलिंग मार्कवर. आणखी एक स्टार खेळाडू कोण? गावातील दिनेश भोईर. त्याच्या हातामध्ये कॅप्टननं चेंडू सोपवलाय. सामना करेल बॅटर नितीन. यावेळेला सॉफ्ट हँडनं फक्त दिशा दाखवली ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेटला बॉल येतोय. फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 37 धावा. 37-43 आव्हान या ठिकाणी पार करताना पहिल्या ओव्हरमध्ये प्रशांत आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये परेश दोघांनी चांगली कामगिरी केली. दोघांना एक विकेट सुद्धा मिळाली. परंतु गणेशचं ते षटक 19 धावांचं राहिलं आणि तिथून सामन्यामध्ये दापोडे संघानं पकड मिळवली. परंतु आता 5 बॉल आणि 6ची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम असेल आणि इथे अपील केली आहे. जोरदार अपील आणि फलंदाज स्वतः निघालाय डगआउटच्या दिशेनं. मॅच मध्ये आणखी ट्विस्ट. आणखी एक फलंदाज होतोय बाद. रंगत निर्माण करणारा सामना. विकेट गॉन. और 6 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. काय सामना रंगतोय. व्हाट अ मॅच, व्हाट अ मॅच. जबरदस्त सामना. दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळालाय. 4 बॉल 6ची गरज. दिनेश पाटीलची विकेट जिथे आली ना तेथे चर्चा सुरू झाल्या की या मॅच मध्ये आता पलटवार होऊ शकतो आणि तो पलटवार करून दाखवलाय दिनेश भोईरनं. पुढचा बॉल 4 मध्ये 6 करायचे आहेत. आणखी एक ब्लाइंड स्विंग, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल येतोय डॉट. आणखी एक फलंदाज होतोय आउट. बॅक टू बॅक 2 धक्के दिले दिनेश भोईरनं. मॅच मध्ये पलटवार. 3 चेंडू 6ची गरज दापोडे संघाला सामना जिंकण्यासाठी. तीन चेंडू 6ची गरज. क्रिकेटचा खेळ मित्रांनो. या क्रिकेटच्या खेळामध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. दिनेश ज्यावेळेला बॅटिंग करत होता त्यावेळेला असं वाटलं होतं की 4थं षटकही येणार नाही. परंतु गणेश भोईरनं अंतिम चेंडूवरती विकेट मिळवली.
आणि पुन्हा मोमेंटम मिळाला तो चेरोबा कोण संघाला आणि तिथून त्यांनी मागे वळून बघितलेलं नाहीये. दिनेश भोईर हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 6ची गरज. हॅट्रिक बॉल आणखी एक बॉल सरळ निघून जातोय कीपर कडे. डॉट बॉल 2 चेंडू आणि 6ची गरज. फलंदाजांनी आता रिव्ह्यू घेतलेला. फलंदाजांनी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. बघूया आता ऑनफिल्ड पंचांनी तर फेअर बॉल दिला परंतु टीव्ही अंपायर चेक करतील. इट्स अ फेअर बॉल. डॉट चेंडू आहे आणि समीकरण आता आपण पाहतो या ठिकाणी येणारे 2 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू 6ची गरज. पुढचा बॉल ओ यावेळेला ऑन साइडला पूल केलाय क्षेत्ररक्षक. बॉल खाली पकडलाय झेल. आणखी एक फलंदाज फेल. 1 मोर विकेट डाऊन. नवीन फलंदाज अभिषेक पाटील विस्फोटक फलंदाज आहे. क्षमता आहे या फलंदाजाकडे. षटकार खेळण्याची क्षमता आहे आणि जर त्यानं तो षटकार मारला तर A1 जोडी गुंतवली. नितीन म्हात्रे आणि संजय पाटील यांच्याकडून 1000. काय मॅच रंगली आहे. चित्त थरारक सामना. जबरदस्त क्रिकेट. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्या. 1 बॉल 6ची गरज. दिनेश भोईर आणि त्याच्या विरोधात अभिषेक पाटील. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल. हा चेंडू येतोय डॉट आणि याच बरोबर सामना या ठिकाणी जिंकलेला आहे चेरोबा कोण संघानं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अँड हार्ड लक टीम. वीर तानाजी दापोडे. मन
धन्यवाद. तर या ठिकाणी जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळाला आणि अखेर सामना येथे जिंकला. तो जरूर धावांचं संरक्षण करत असताना तो अर्थातच चिरोबा कोण या संघानं अतिशय सुंदर खेळ आपल्याला बघायला मिळाला. वळूया सामनावीर पुरस्कार